आता की पायथागोरस थेरम यामधलं पुढचं एक्झाम्पल आपण पाहतोय. ते म्हणजे 7 नंबरचं एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह केलेल्या मधलं राहिलेलं होतं पहा, ते आपण सोडवणार आहे. काय दिले एक्झाम्पल्स तुम्हाला? इन ए ट्रायंगल एबीसी, हा एबीसी ट्रायंगल तुम्हाला दिलेला आहे. या एबीसी ट्रायंगल मध्ये एडी हा बीसी वरती परपेंडिक्युलर दिलेला आहे आणि तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलंय AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल टू BD स्क्वेअर प्लस काय AC स्क्वेअर, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. तर आता या प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला फिगर दिलेली आहे. त्यांनी एबीसी हा ट्रायंगल दिलाय, एडी हा बीसी वरती परपेंडिक्युलर दिलेला आहे आणि AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर या दोन बाजूंचा वर्गाची बेरीज हा BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतकी आली पाहिजे, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आता पहा की यामध्ये एडी हा बीसी वर परपेंडिक्युलर असल्यामुळे तुम्हाला दोन राईट अँगल ट्रायंगल मिळालेले आहेत. कोणते आहेत? तर एक आहे एडीबी आणि दुसरा आहे कोणता? एडीसी. असे दोन राईट अँगल ट्रायंगल मिळालेले आहेत. तर या दोनही राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरसचा थेरम यूज करू शकतो आणि दोन्ही मध्ये एडी ही तुमची सामायिक बाजू आहे, कॉमन साइड आहे. आपण पहिला ट्रायंगल घेऊया एडीसी. हा ट्रायंगल घेतलाय एडीसी. या ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करूया. तर हा डी अँगल 90 चा आहे, त्याच्यामुळे 90 च्या अपोजिट एसी हा तुमचा हायपोथिन्यूस झाला. मग AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस काय CD स्क्वेअर. हायपोथिन्यूसचा स्क्वेअर हा रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढा. AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस काय CD स्क्वेअर तुम्हाला मिळालं. यामधनं AD ही कॉमन साइड आहे म्हणून आपण AD स्क्वेअर ची व्हॅल्यू काढूया. त्यासाठी हा CD स्क्वेअर ची साइड चेंज करूया, म्हणजे तुम्हाला मिळेल AD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर. सोपं आहे. फक्त या CD स्क्वेअर प्लस आहे, इकडे गेला की मायनस होईल, म्हणजे AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर असं होणार आहे. तो फक्त मी RHS ला मांडला आणि AD स्क्वेअर हा LHS ला मांडलेला आहे. हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. त्याच पद्धतीने आपण दुसरं इक्वेशन घेऊया एडीबी. हे आपण दुसरं इक्वेशन घेतलेलं आहे एडीबी आणि या दुसऱ्या इक्वेशन मध्ये आपण पायथागोरस थेरम यूज केला. तर याचा हायपोथिन्यूस AB आहे, म्हणजे तुम्हाला मिळेल AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस काय BD स्क्वेअर. AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस काय BD स्क्वेअर तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये सुद्धा तुमचा AD कॉमन आहे, म्हणजे दोन्ही ट्रायंगल मध्ये, म्हणून आपण या इक्वेशन मधनं सुद्धा AD स्क्वेअर ची व्हॅल्यू काढूया. मग AD स्क्वेअर इज इक्वल टू हा BD स्क्वेअर या बाजूला नेला की AB स्क्वेअर मायनस काय होईल BD स्क्वेअर. हा प्लस इकडे गेला की मायनस होईल, म्हणजे AD स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर मायनस काय मिळेल तुम्हाला BD स्क्वेअर मिळेल. Okay, this is the first equation, this is the second equation. In these two equation LHS is same, AD square. If LHS is same, then we write the RHS is same. म्हणजे या दोन्ही इक्वेशन मध्ये तुमची LHS बाजू समान सारखी आहे, AD स्क्वेअर, इथं सुद्धा AD स्क्वेअर, म्हणून तुम्ही RHS सेम घेऊ शकता. RHS मध्ये काय मिळेल तुम्हाला? तर सेकंड इक्वेशन ची RHS आपण अगोदर घेतली AB स्क्वेअर मायनस BD स्क्वेअर. ह्या ठिकाणी घेतली AB स्क्वेअर मायनस BD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर, AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर. मग आता काय करूया आपण? हा मायनस इकडे गेला की काय होईल? प्लस होईल, म्हणजे AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस काय BD स्क्वेअर. या पद्धतीने मिळेल, म्हणजे AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. हे आपलं प्रूव्ह झालं. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला मिळेल AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. या पद्धतीने तुमचं हे प्रूव्ह झालं. म्हणजे साधं सोपं प्रूव्ह करायला आहे, फक्त की तुम्ही दोन राईट अँगल ट्रायंगल आहे, दोन्ही ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम यूज करू शकता. दोन्ही मध्ये AD स्क्वेअर हा कॉमन आहे म्हणून त्याची व्हॅल्यू आपण मिळवली आणि RHS दोघांच्या सेम घेतल्या आणि साइड चेंज केली की तुम्हाला प्रूफ मिळणार आहे. म्हणजे या पद्धतीने साधं सोपं प्रूफ तुम्ही ह्या ठिकाणी मिळवू शकता. पहा, म्हणजे याच्यामध्ये काही अवघड नाही. पुढचा आता एक्झाम्पल, ह्या ठिकाणची एक्झाम्पल्स मी याच्या पाठीमागे सुद्धा तुम्हाला दिलेली होती. पहा की ज्या वेळेला आपण ट्रिपलेट्स पाहिले, पायथागोरस ट्रिपलेट्स पाहिले, त्यावेळेला आपण हे एक्झाम्पल सोडवलेली आहेत. परतही आणखीन ही एक्झाम्पल्स मी ह्या ठिकाणी घेतलेली आहेत. कशासाठी घेतलेली आहेत? तर की तुम्हाला समजा, म्हणजे जर कोणी त्यावेळेला हजर नसेल तर आता तुम्ही परत ही एक्झाम्पल सोडवू शकता. तुम्ही सोडवली असेल तर चांगली गोष्ट आहे, सोडवली नसेल तर तुम्हाला हे करता येऊ शकेल. आता काय करायचंय आपल्याला ह्या ठिकाणी? तर 3, 5, 4 असा ह्या ठिकाणी एक दिलेला आहे. 4, 9, 12
हा म्हणजे या ठिकाणी 3 नंबर दिलेले आहे. तुम्हाला प्रश्न दिलाय आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर द पायथागोरस ट्रिपलेट्स, म्हणजे कोणती पायथागोरस ट्रिपलेट्स आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे खालील त्रिकुटापैकी पायथागोरसची त्रिकुट कोणती हे तुम्हाला सांगायचे आहे. तर कशी सांगायची हे तर आपण पाहिलेलं आहे. आता यातलं एक एक्झाम्पल्स मी घेतो. समजा मी 3rd नंबरचे एक्झाम्पल्स घेतो या ठिकाणी, की हे एक्झाम्पल्स मी या ठिकाणी सोडवून दाखवतो. म्हणजे तुम्हाला 3 व्हॅल्यू दिलेले आहेत. कोणत्या 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत? तर ए ची व्हॅल्यू म्हणजे ह्याच्या साइड्स आपण कन्सिडर करूया. ए इज इक्वल टू 5, म्हणजे ए ची व्हॅल्यू मी 5 घेतली. त्यानंतर बी ची व्हॅल्यू मी किती घेतो? तर बी ची व्हॅल्यू मी 12 घेतो, म्हणजे बी हा मी 12 घेतला. आणि सी किती आहे? तर तो घेतो मी 13. सी हा घेतला 13. मग आपण काय शिकलेलो आहे पायथागोरस ट्रिपलेट साठी? तर बिगर साइडचा म्हणजे मोठ्या बाजूचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढा आला पाहिजे. म्हणजे कोणता आहे बिगर साइड? तुमची सी आहे. मग सी चा स्क्वेअर करूया आपण. सी स्क्वेअर इज इक्वल टू, म्हणजे कोणाचा स्क्वेअर करणार आहे आपण? 13 चा स्क्वेअर करणार आहे. 13 स्क्वेअर. मग तो किती आहे 13 चा स्क्वेअर? तर तो आहे 169 एवढा 13 चा स्क्वेअर आहे. बरोबर. दुसरा आहे तो म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. असं आता आपल्याला हे करायचंय. ए स्क्वेअर प्लस काय? बी स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस काय? बी स्क्वेअर. मग काय आहे ए स्क्वेअर ची व्हॅल्यू? तर ती आहे 5, म्हणजे 5 चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे किती? 12 चा स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे आपण घेणार आहे तो 12 चा स्क्वेअर. मग 5 चा स्क्वेअर किती आला तुमचा? 25 आला. या पद्धतीनं प्लस 12 चा स्क्वेअर किती येणार आहे? 144 येणार आहे. 144 यांची आपण ऍडिशन केली तर ह्या ठिकाणी 5 प्लस 4 9 येईल. 4 प्लस 2 6 येईल. आणि हा 1 आहे. किती आला? 169 आला. म्हणजे हे तुमचं फर्स्ट इक्वेशन, म्हणजे थोडक्यात याची व्हॅल्यू 169. हे सेकंड, याची सुद्धा व्हॅल्यू तुमची किती आली? 169 आली. म्हणजे तुम्हाला काय मिळालं ह्या ठिकाणी? ह्या ठिकाणी जो फ्रॉम 1 आणि 2 आहे, ह्या ठिकाणी फ्रॉम 1 आणि 2 आलेला असेल, तर या फ्रॉम 1 आणि 2 वरून, फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन वरून तुम्हाला ह्या ठिकाणी सांगता येऊ शकेल की आपली RHS सेम आहे, म्हणजे LHS सुद्धा सेम येणार. म्हणजे सी स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असं मिळणार आहे. म्हणजे सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मिळेल. म्हणजेच मोठ्या साइडचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढा आलेला आहे. म्हणजेच आपण ह्या ठिकाणी सांगू शकतो की 5, त्यानंतर पुढचा कोणता आहे 12, आणि तिसरी साइड आहे कोणती? 13. या 3 साइड असणारा हा काय आहे? ट्रिपलेट्स आहे. RA पायथागोरस ट्रिपलेट्स असं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. मी आता पूर्ण लिहित नाही, तुम्ही या ठिकाणी लिहू शकता RA पायथागोरस ट्रिपलेट्स. हे पायथागोरसचं ट्रिपलेट्स आहे किंवा पायथागोरसचं त्रिकूट आहे असं तुम्ही सांगू शकता. अशी बाकी सर्व एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पाठीमागे आपण एक्झाम्पल सोडवलेले आहेत. आता आपण ते एक्झाम्पल्स घेतलेला आहे. या पद्धतीने तुम्ही बिगर साइडचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढा आला तर तुम्हाला दिस इज ए कॉल्ड ए पायथागोरस ट्रिपलेट्स. जर आला नाही, समजा फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशनची जर RHS सेम आली नाही, तर तुम्ही फक्त इथं इज नॉट इक्वल टू म्हणायचं. आणि इज नॉट इक्वल टू म्हणलं की तुम्ही सांगू शकता 5, 12 आणि 30 आर नॉट ए पायथागोरस ट्रिपलेट्स असं तुम्ही म्हणू शकता. जर RHS ची व्हॅल्यू सेम आली नाही तर तुम्हाला म्हणता येऊ शकेल. पुढे आता हे सुद्धा एक्झाम्पल मी तुम्हाला पाठीमागे दिलेलं होतं पहा, तर यावरून सुद्धा आपल्याला हे करता येऊ शकेल. एकच मिनिट. आता या इक्वेशन मध्ये काय दिले तुम्हाला की हा MNP हा राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. NQ हा MP वरती परपेंडिक्युलर दिलेला आहे. या MQ ची व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेली आहे? 9 दिलेली आहे. आणि PQ ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला? 4 दिलेली आहे. तर तुम्हाला NQ काढायचा आहे. यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ NQ. तुम्हाला NQ ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी फाइंड करायची आहे. आता ही NQ ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची हा भाग या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. तर आपण हे लगेच समजलं पाहिजे. तुम्हाला फिगरचं ऑब्झर्वेशन केलं की तुम्हाला समजलं पाहिजे की आपण कोणती प्रॉपर्टी वापरू शकतो. की हा राईट अँगल ट्रायंगल आहे, NQ हा MP वरती परपेंडिक्युलर आहे,
म्हणलं की लगेच आपल्याला समजलं पाहिजे की या MQ ची व्हॅल्यू दिली, QP ची व्हॅल्यू दिली आणि NQ काढायचं असेल तर आपण जॉमेट्रिक मीन थेरम म्हणजे भूमिती मध्याचं उपप्रमेय वापरू शकतो. आता काय काय लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आता जॉमेट्रिक मीन थेरम कसा आहे तो पाहूया आपण, परंतु त्या अगोदर एक्झाम्पल्स लिहिणं कसं गरजेचं आहे. तर तुम्ही पहिली गोष्ट की हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल सांगू शकता. म्हणजे इन ए ट्रायंगल तुम्ही कोणता घेतलाय MNP आणि त्याच्यामध्ये कोणता अँगल 90चा आहे तो सांगा. त्यावरती दिलेलं असतं क्वेश्चन मध्ये, परंतु ते परत तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. MNP इज इक्वल टू 90 डिग्री. हा अँगल तुमचा 90 डिग्रीचा आहे. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला अँगल मिळाला 90 डिग्रीचा. बरोबर. त्यानंतर काय आणखी महत्वाचं आहे तर आपल्याला हायपोथिनियस वरती परपेंडिक्युलर टाकलेला असला पाहिजे. म्हणजे इथं दिलेलं आहे तुम्हाला की सेगमेंट NQ इज परपेंडिक्युलर. हा परपेंडिक्युलर दिलेला आहे. कशावरती दिलाय तर सेगमेंट MP वरती दिलेला आहे. NQ इज परपेंडिक्युलर टू MP. या MP वरती हा परपेंडिक्युलर दिलेला आहे आणि हे ज्या वेळेला परपेंडिक्युलर असेल त्यावेळेला आपण आता जॉमेट्रिक मीन थेरम वापरू शकतो. बाय जॉमेट्रिक मीन थेरम. मी पूर्ण लिहित नाही, तुम्ही पूर्ण लिहू शकता या ठिकाणी किंवा मराठीमध्ये लिहायचं असेल तर लिहू शकता की भूमिती मध्याच्या उपप्रमेयावरून बाय जॉमेट्रिक मीन थेरम वी हॅव टू राईट NQ स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर जो तुम्ही परपेंडिक्युलर टाकलाय त्याचा स्क्वेअर. NQ स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे MQ म्हणजे हा तुमचा दिलेला MQ मल्टिप्लाइड बाय QP. MQ मल्टिप्लाइड बाय QP. या पद्धतीने तुम्ही हे करू शकता की जो परपेंडिक्युलर टाकलाय त्या परपेंडिक्युलर मुळे हायपोथिनिसचे जे दोन भाग झालेले आहेत त्या दोन्ही भागाचा NQ हा काय असेल जॉमेट्रिक मीन असेल. सो वी हॅव टू राईट NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ मल्टिप्लाइड बाय QP. मग आता ह्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवूया आपण. MQ ची व्हॅल्यू 9 आहे मल्टिप्लाइड बाय QP ची व्हॅल्यू 4 आहे. मग ह्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता NQ स्क्वेअर इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन केला तरी चालेल नाही केला तरी चालेल कारण या दोन्ही परफेक्ट स्क्वेअर आहेत. तुम्हाला डायरेक्ट परफेक्ट स्क्वेअरचं स्क्वेअर रूट सुद्धा काढता येऊ शकेल. मी मल्टिप्लिकेशन करतो. NQ स्क्वेअर इज इक्वल टू 36. So we get NQ is equal to 6 taking the square root. याप्रमाणे तुम्हाला NQ ची व्हॅल्यू काढता येऊ शकेल. असे एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिस सेट मध्ये सोडवलेली होती. आता हा खरा प्रॅक्टिस सेट म्हणजे प्रॉब्लेम सेट आहे. हा प्रॉब्लेम सेट मध्ये सुद्धा तुम्हाला या म्हणजे प्रॅक्टिस सेट मध्ये सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल या पद्धतीनं सोडवता येऊ शकतील. म्हणजे असं तुम्हाला आपण सॉल्व्ह केलेल्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा हे जॉमेट्रिक मीन वरचं एक्झाम्पल घेतलेलं होतं. तसंच आपण आता प्रॅक्टिस सेट मधलं सुद्धा जॉमेट्रिक मीन वरचे एक्झाम्पल्स घेतलेलं आहे. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला हा NQ ची व्हॅल्यू मिळवता येऊ शकेल. फक्त काय लक्षात ठेवायचं फिगरचं ऑब्झर्वेशन केलं की लक्षात ठेवायचं की राईट अँगल ट्रायंगल असेल ह्याच्यावरती तुम्ही परपेंडिक्युलर टाकलेला असेल तर लगेचच तुम्हाला हे करता येऊ शकेल. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला हे काढता येणार आहे. बरोबर. त्यानंतर आता पुढे पाहणार आहे आपण सेकंड एक्झाम्पल्स. पुढचे एक्झाम्पल्स तुम्हाला दुसरे एक्झाम्पल दिलेलं आहे. QPR हा राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. PM हा QR वरती परपेंडिक्युलर दिलेला आहे आणि तुम्हाला PM ची व्हॅल्यू 10 दिलेली आहे. QM ची व्हॅल्यू 8 दिली तर तुम्हाला QR ची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. म्हणजे काय दिलेलं आहे तुम्हाला ह्या ठिकाणी तर पहिल्या एक्झाम्पल सारखं सेम एक्झाम्पल आहे की हा QPR हा राईट अँगल ट्रायंगल दिलाय. PM हा हायपोथिनियस वरती परपेंडिक्युलर तुम्हाला दिलेला आहे आणि आता जो परपेंडिक्युलर टाकलाय त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिली या QM ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे आणि MR ची व्हॅल्यू नाही काढायला सांगितली तुम्हाला तर तुम्हाला QR ची व्हॅल्यू काढायला सांगितली आहे. पण त्यासाठी तुम्हाला MR काढावा लागेल. त्यावेळेला तुम्ही QR ची व्हॅल्यू काढू शकता का तर QR म्हणजे या दोन सेगमेंटची ऍडिशन आहे QM प्लस MR. मग तुम्हाला MR माहित आहे का नाही. मग अगोदर आपण MR काढून घेऊया आणि MR काढल्यानंतर मग तुम्हाला कोणाची व्हॅल्यू काढता येणार आहे QR ची व्हॅल्यू काढता नाही. मग सेम पहिल्यासारखंच एक्झाम्पल इन ए ट्रायंगल म्हणजे आपल्याला जॉमेट्रिक मीन थेरम वापरायचा आहे. मग पहिल्यांदा राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे तो तुम्ही सांगू शकता. इन ए ट्रायंगल PQR. नाव लिहिताना तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं नाव लिहू शकता. कोणी QPR लिहू शकेल. मी ह्या ठिकाणी लिहिलं PQR. इन ए ट्रायंगल PQR. कोणता अँगल 90 चा आहे
तर तो तुम्ही या ठिकाणी सांगू शकता अँगल QPR इज इक्वल टू किती डिग्री आहे 90 डिग्री आहे. अँगल QPR हा किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा आहे. जर हा QPR 90 डिग्रीचा असेल तर आपण ह्या ठिकाणी काय करू शकतो जॉमेट्रिक मीन थेरम वापरू शकतो की अजून या ठिकाणी एक आहे तो म्हणजे परपेंडिक्युलर दिलेला आहे तुम्हाला सिगमेंट PM हा परपेंडिक्युलर आहे. कोणावरती परपेंडिक्युलर आहे सिगमेंट तर हा सिगमेंट QR म्हणजे हायपोथिनियस वरती परपेंडिक्युलर आहे सिगमेंट QR वरती. यावरनं तुम्ही काय करू शकता जॉमेट्रिक मीन थेरम वापरू शकता की बाय जॉमेट्रिक मीन थेरम किंवा मराठीमध्ये त्याला म्हणू शकता तुम्ही भूमिती मध्याच्या उपप्रमेयावरून हा जॉमेट्रिक मीन थेरम काय होणार आहे तर तो तुमचा ह्या ठिकाणी परपेंडिक्युलर टाकलेला आहे. कोणता परपेंडिक्युलर टाकलेला आहे तर ह्या ठिकाणी PM हा परपेंडिक्युलर टाकलाय म्हणून PM चा स्क्वेअर इज इक्वल टू या हायपोथिनिसचे दोन भाग झाले त्यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे कोणता येणार आहे QM मल्टिप्लाइड बाय काय MR QM मल्टिप्लाइड बाय MR. PM चा स्क्वेअर हा QM आणि MR या दोघांच्या मल्टिप्लिकेशन एवढा येईल. आता QM ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 8 तर आपण MR ची व्हॅल्यू काढणार आहे MR आहे असा लिहितो आणि इथं PM ची व्हॅल्यू दिली तुम्हाला किती दिलेली PM ची व्हॅल्यू 10 हा 10 चा स्क्वेअर आहे बरोबर. मग आता 10 चा स्क्वेअर करूया आपण 100 या ठिकाणी PM ची व्हॅल्यू दिली 100 इज इक्वल टू 8 मल्टिप्लाइड बाय काय MR. आता 8 ची व्हॅल्यू चेंज करूया आपण म्हणजे 8 ची साइड चेंज करूया आपण इकडे मल्टिप्लाय इकडे गेला की डिवाइड होईल म्हणजे काय मिळेल तुम्हाला 100/8 इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला MR मिळेल 100/8 इज इक्वल टू MR. मग आता 8 ने तुम्हाला डिवाइड करू शकता तुम्ही पॉइंट मध्ये तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही भागाकार करू शकता म्हणजे तुम्हाला जसा भाग देता येईल तसा भाग देऊ शकता तुम्ही. मी डायरेक्ट 8 ने भाग देतो 8 1 चा नंतर परत 8 1 चा रिमेनिंग राहिले 2 झाले 20 8 2 चा 16 बरोबर झाले किती राहिले किती 4 वरून 0 घेणार आपण इथं डेसिमल पॉइंट आणि 8 5 चा 40 म्हणजे किती आले तुमचे ही 12.5 आले. ज्याप्रमाणे तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे MR ची व्हॅल्यू मिळेल MR इज इक्वल टू याप्रमाणे तुम्हाला 12.5 मिळाली. आता काढायची कोणाची व्हॅल्यू आपल्याला QR ची. मग QR म्हणजे कोणत्या दोन सिगमेंटची ऍडिशन आहे तर QR इज इक्वल टू QM प्लस काय आहे MR. QR is equal to QM plus काय MR because we have to given here Q between M between R म्हणजे QM किती मिळाला तुम्हाला ह्या ठिकाणी 8 आहे प्लस MR किती आहे तुमचा तर 12.5 आहे. आता ही ऍडिशन करताना मात्र परत चुका होऊ नयेत डेसिमल पॉइंट खाली डेसिमल पॉइंट तुमचा आला पाहिजे म्हणजे इथं 8.0 या इथं 12.5 या म्हणजे 0 प्लस 5 5च राहणार डेसिमल पॉइंट आणि 12 प्लस 8 किती येणार 20 म्हणजे तुमचं आन्सर किती आलं QR ची व्हॅल्यू 20.5 आली. QR इज इक्वल टू 20.5 हे तुमचं आन्सर असेल. म्हणजे या पद्धतीने तुम्ही हे आन्सर काढता येऊ शकेल तुम्हाला. साधा सोपा एक्झाम्पल्स आहे फक्त जॉमेट्रिक मीन थेरम वापरा तुम्हाला MR ची व्हॅल्यू मिळेल आणि MR मिळाला की तुम्ही QR साठी QM प्लस MR या दोघांची सम करू शकता. त्यानंतर पुढचं पहा हे एक्झाम्पल दिले 4th नंबरचं की फाइंड RP ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आणि PS ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. RP आणि PS फाइंड करायचं आहे युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन द ट्रायंगल PSR. PSR या ट्रायंगल मध्ये जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे तुम्हाला RP आणि PS ची व्हॅल्यू हे करायची आहे. आता काय माहिती दिली आपण इथं हे करूया मी लिहितो या ठिकाणी इन ए ट्रायंगल PSR काय काय माहिती तुम्हाला दिलेली आहे तर पहिली गोष्ट तुम्हाला SR या साइडची व्हॅल्यू दिलेली आहे. किती व्हॅल्यू दिली SR ची 6 व्हॅल्यू दिली या. नंतर या ट्रायंगल मध्ये या ठिकाणी या ट्रायंगल मध्ये जो S अँगल आहे त्याचं मेजरमेंट तुम्हाला 90 डिग्री दिले या. अँगल S इज इक्वल टू 90 डिग्री म्हणजे हा तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल दिला या. त्यानंतर P जो अँगल आहे तो P अँगलचं मेजरमेंट किती दिले तुम्हाला 30 डिग्री दिलेला आहे. अँगल P इज इक्वल टू 30 डिग्री तुम्हाला दिलेला आहे.
आणि राहिला तिसरा अँगल जो असेल तो तिसरा अँगल तुम्हाला डायरेक्टली काढता आला पाहिजे. तो काही त्याच्यासाठी वेगळे सम ऑफ द थ्री अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स इज इक्वल टू 180 प्रॉपर्टी वापरण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली करू शकता. अँगल आर इज इक्वल टू किती डिग्री येणार आहे? 60 डिग्री येणार आहे. आर ची मेजरमेंट किती आलं तुमचं? 60 डिग्री आलं. म्हणजे हा 30 हा 90 आपोआपच हा अँगल तुम्हाला किती डिग्री मिळणार आहे? 60 डिग्री मिळणार आहे. बरोबर. या पद्धतीने 60 डिग्री मिळाला की आता काय करू शकता तुम्ही? थेरम वापरू शकता. कोणता थेरम किंवा कोणती प्रॉपर्टी? आपण थेरम शिकलेले की बाय 30 डिग्री 30 अंश नंतर 60 अंश 60 डिग्री आणि नंतर 90 डिग्री म्हणजे 30 60 90 डिग्री ट्रायंगल प्रॉपर्टी. या ट्रायंगलची आपण प्रॉपर्टी शिकलोया. काय प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला माहित आहे का? हे महत्वाचं आहे. जर तुम्हाला ती प्रॉपर्टी ओरली माहित असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी मांडू शकणार आहे. 30 60 90 डिग्री ट्रायंगल प्रॉपर्टी. काय प्रॉपर्टी आहे? तर अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री 30 च्या अपोजिट साइड ही हायपोथिनियसच्या हाफ असते. म्हणजे इथं 30 च्या अपोजिट एसआर आहे, 60 च्या अपोजिट एसपी आहे आणि पीआर ला आपण हायपोथिनियस म्हणणार. म्हणजे आता 30 च्या अपोजिट जी साइड तुम्हाला दिलेली आहे कोणती दिलेली आहे? एसआर दिलेली आहे किंवा आरएस म्हणू शकतो. एसआर ही कोणाच्या हाफ आहे? तर हायपोथिनियसच्या हाफ आहे. कोणता आहे हायपोथिनियस तुमचा? पीआर हा हायपोथिनियस आहे. एसआर इज इक्वल टू 1/2 पीआर इज इक्वल टू 1/2 बरोबर मल्टिप्लाइड बाय पीआर. कोणता आहे पीआर? आता ह्या ठिकाणी तुम्हाला तर पीआर आपल्याला मिळवायचा आहे त्यामुळे पीआर ची व्हॅल्यू आहे असे लिहिणार. आणि एसआर कोणता आहे तुमचा? तर एसआर आहे तसाच कोणता असणार? 6 असणार. एसआर ची व्हॅल्यू 6 असेल तुमची. हा 2 या बाजूला गेला तुमचा तर 6 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू काय मिळणार आहे तुम्हाला? तर पीआर मिळणार आहे. 6 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू पीआर. मग 6 ने 2 ला मल्टिप्लाय केलं की 12 इज इक्वल टू पीआर. म्हणजे पीआर ची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली? 12 मिळाली. म्हणजे तुम्ही लिहू शकता पीआर इज इक्वल टू 12 असं तुम्ही या ठिकाणी मांडू शकता. पीआर ची व्हॅल्यू तुमची किती आली? 12 आली. हा ही पहिली व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. म्हणजे तुमचा या ठिकाणी हायपोथिनियस जो आहे या ट्रायंगलचा तो तुम्हाला 12 मिळाला. ठीक आहे. मी या ठिकाणी हे करून टाकतो हा की या पद्धतीने तुम्हाला ही पीआर ची व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे असं तुम्ही पीआर ची व्हॅल्यू काढू शकता की पीआर इज इक्वल टू 12. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला पीआर ची व्हॅल्यू मिळेल. आता पीआर मिळाला की पुढचा काढायचा आहे कोणता आपल्याला? तर पीएस काढायचा आहे. ही व्हॅल्यू आता माहित झाली आपल्याला 12 आहे. आता पीएस किती आहे? तर ती 60 च्या अपोजिट आहे. म्हणजे 60 च्या अपोजिट साइड पीएस आहे आणि ती पीएस किती आहे? किती असते 60 च्या अपोजिट साइड? तर ते पाठ पाहिजे आपल्याला. 60 च्या अपोजिट साइड असते √3/2 टाइम्स द हायपोथिनियस. √3/2 मल्टिप्लाइड बाय विच इज द हायपोथिनियस. म्हणजे कर्ण कोणता आहे? पीआर. म्हणजे √3/2 मल्टिप्लाइड बाय पीआर. म्हणजेच काय होणार आहे तुमचं? तर √3/2 मल्टिप्लाइड बाय पीआर. किती पीआर ची व्हॅल्यू? तर 12 आहे. ह्या ठिकाणी 2 ने डिवाइड करा. 2 1 चा नंतर 2 6 चा म्हणजे तुम्हाला आन्सर मिळेल ह्या ठिकाणी की 6√3. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळेल? पीएस ची व्हॅल्यू मिळेल. पीएस इज इक्वल टू 6√3. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला एक आरपी पीआर किंवा आरपी ची व्हॅल्यू आली 12 तर पीएच ची व्हॅल्यू आली किती? 6√3 आली. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला या व्हॅल्यू दोन्हीही काढता येऊ शकतील. म्हणजे पीआर ची व्हॅल्यू काढू शकता त्याचबरोबर तुम्हाला पीएच ची व्हॅल्यू सुद्धा काढता येणार आहे. म्हणजे असं दोन्हीही व्हॅल्यू तुम्हाला ह्या ठिकाणी मिळवता येऊ शकतील. नंतर पुढचं एक्झाम्पल घेतलंय 5th नंबरचा की AB आणि BC या दोन साइड तुम्हाला कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत. ह्या ठिकाणी एकरूप दिलेले आहेत. तिथं आपल्याला फिगर मध्ये दाखवले. म्हणजे इथं तुम्हाला लिहायचं आहे की एक्झाम्पल मध्येच दिलेलं आहे म्हणून इथं आपण म्हणणार दिस इज द गिवन किंवा पक्ष असं मराठीमध्ये लिहिलं जातं.
आता हे दोन्ही साइड जर कॉन्ग्रुएंट असतील तर याचे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे हे दोन्ही अँगल्स तुमचे कॉन्ग्रुएंट असू शकतात आणि ते किती डिग्रीचे असू शकतात तर 45 डिग्रीचे आहेत. म्हणजे हा ए अँगल सी बरोबर कॉन्ग्रुएंट असू शकतो. तर इथं तुम्ही अँगल सुद्धा लिहू शकता असा तुम्ही की BCA हा अँगल याच्या बरोबर कॉन्ग्रुएंट आहे. आणि जर तुम्हाला आणखी पुढे ज्यादा माहिती द्यायची असेल तर तुम्ही 45 डिग्री असं लिहिलं तरी चालू शकतं किंवा एकाचं मेजरमेंट तुम्ही इथं 45 डिग्री असं दाखवलं तरी चालू शकेल. म्हणजे हा ट्रायंगल झाला 45 90 डिग्रीचा ट्रायंगल आहे. आता ही ऍक्टिव्हिटी आहे त्यामुळे तुम्हाला जशी दिली तशी सोडवायची असते. याच्यामध्ये तुम्ही स्टेप वाढवू शकता परंतु कमी करू शकत नाही. मग एबी किंवा मेथड बदलू शकत नाही. ज्या मेथडने तुम्हाला सोडवायला सांगितलंय तीच मेथड तुम्हाला इथं वापरावी लागेल. मग AB इज इक्वल टू BC म्हणजे या दोन्ही साइडचे दिस इज द साइड्स मेकिंग द राईट अँगल्स किंवा अपोजिट साइड्स ऑफ द 45 डिग्री ही किती असते तर 1/√2 टाइम्स द हायपोथिनस असते. 1/√2 टाइम्स द हायपोथिनस. मग 1/√2 मल्टिप्लाइड बाय AC म्हणजे जिथं आपण लिहिणार 1/√2 मल्टिप्लाइड बाय रूट AC ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला √8 दिलेली आहे. आता 8 चे फॅक्टर काढले आपण 4 मल्टिप्लाइड बाय 2 मग 4 चं स्क्वेअर रूट निघतं 2 म्हणून इथं आले 2√2 म्हणजे हा आहे तसाच 1/√2 हा तुमचा ब्रॅकेट आहे तसाच येणार. मग हा √2 या √2 ला कॅन्सल झाला म्हणजे तुमची व्हॅल्यू न्यूमरेटरलाच आली 1 मल्टिप्लाइड बाय 2 न्यूमरेटरला किती येणार आहे 2 येणार आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 2 असं तुम्हाला प्रूव्ह करता येणार आहे. म्हणजे असं तुम्ही 45 90 डिग्री ट्रायंगलचा थेरम वापरून एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. नंतर पहा पुढे दिलेलं आहे फाइंड द साइड्स ऑफ द पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. म्हणजे काय एका चौरसाचा कर्ण तुम्हाला 10 सेंटीमीटर दिलेला आहे तर त्याच्या बाजूची लांबी आणि परिमिती काढायला सांगितली. फाइंड द साइड्स अँड पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर. तुम्हाला साइड सुद्धा साइडची पेरिमीटर सुद्धा काढा म्हणजे ट्रायंगलची पेरिमीटर सुद्धा सांगितलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला ह्या ठिकाणी साइड सुद्धा काढायची म्हणजे साइड मिळाली की तुम्हाला पेरिमीटर काढता येणार आहे. हे एक्झाम्पल दोन प्रकारे सोडवता येतं. जर समजा तुम्ही हा स्क्वेअर घेतला समजा या पद्धतीने समजा तुम्ही ह्या ठिकाणी स्क्वेअरची फिगर घेतलेली असेल तर तुम्हाला त्याच्यावरनं सुद्धा हे करता येऊ शकेल. फिगर वरनं सुद्धा तुम्ही हे करू शकता एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. वी हॅव टू गिवन सपोज दिस इज द स्क्वेअर म्हणजे असा तुम्ही स्क्वेअर काढू शकता की ज्याची साइड तुम्हाला किती काढायची आहे असा तुम्ही स्क्वेअर घेतला. या स्क्वेअरला नाव देतो मी A नंतर दुसरा B आणि तिसरा C आणि D याप्रमाणे हा आपण स्क्वेअर घेतलेला आहे. आता या स्क्वेअर मध्ये मोबाईल वर काही आहे जोडलेलं. या ट्रायंगल मध्ये समजा तुम्ही AC हा तुम्ही असा हायपोथिनियस काढला म्हणजे ह्या ठिकाणी हा कर्ण दिलाय तुम्हाला 10 सेंटीमीटर. हा B अँगल 90 चा आहे. हा 10 सेंटीमीटर आहे या पद्धतीनं. आता ही साइड तुम्हाला फाइंड करायची तर ही साइड आपण X कन्सिडर करूया. ही साइड आपण X कन्सिडर करूया. म्हणजे स्क्वेअरच्या सर्व साइड सेम असतात म्हणून मी AB ची व्हॅल्यू आणि BC ची व्हॅल्यू दोन्हीही व्हॅल्यू आपण काय घेऊया X घेऊया. AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू X याप्रमाणे घेतल्या. तर या ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस थेरम यूज केला. इन ए ट्रायंगल ABC आपण ट्रायंगल घेतला. तर या ABC ट्रायंगल मध्ये मी पायथागोरस थेरम वापरणार कारण यामधला B अँगल कितीचा आहे 90 डिग्रीचा आहे. अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री आहे. म्हणजे हा अँगल मी 90 डिग्रीचा घेतला. बाय पायथागोरस थेरम मी पायथागोरसचा थेरम वापरला. म्हणजे तुम्हाला जसं तुम्ही ह्या ठिकाणी पूर्ण लिहिलं तरी चालेल. पायथागोरस थेरम काय होणार आहे तर AC चा स्क्वेअर हा काय होणार आहे तर उरलेल्या दोन साइडच्या स्क्वेअरचा सम एवढा असेल. उरलेल्या दोन साइड्स कोणत्या आहेत एक आहे AB आहे AB चा स्क्वेअर प्लस दुसरी आहे ती कोणती आहे BC आहे म्हणून BC चा स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस काय BC स्क्वेअर या पद्धतीने मिळेल. AB स्क्वेअर आता AC स्क्वेअर दिली तुम्हाला किती दिलेली आहे ती 10 दिलेली आहे. मग आपण इथं म्हणूया 10 चा स्क्वेअर. AB किती आहे X आहे म्हणजे X चा स्क्वेअर प्लस BC किती आहे Xच आपण घेतली कारण या दोन्ही साइड सेम आहेत म्हणून X चा स्क्वेअर होणार. म्हणून 10 चा स्क्वेअर किती मिळणार आहे तुम्हाला 100 मिळणार आहे.
100 इज इक्वल टू किती होणार आहे तुमचं 2x स्क्वेअर होणार आहे. या पद्धतीने मिळेल. हा 2 या बाजूला साइड चेंज करूया आपण, म्हणजे किती मिळेल तुम्हाला 100/2 म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे x स्क्वेअर मिळेल. ह्या ठिकाणी 100 ला 2 ने डिवाइड केलं किती मिळणार आहे तुम्हाला 50 इज इक्वल टू x स्क्वेअर असं ह्या ठिकाणी मिळेल तुम्हाला. ओके, आता 50 चं स्क्वेअर रूट मध्ये येणार. आपण स्क्वेअर रूट काढलं की 50 इज इक्वल टू या पद्धतीने ह्या ठिकाणी स्क्वेअर मध्ये मिळेल तुम्हाला 50 इज इक्वल टू x स्क्वेअर असं मिळेल तुम्हाला. या 50 ची परत तुम्ही साइड चेंज केली तर ती काय मिळणार आहे तुम्हाला 25 मल्टिप्लाइड बाय 2 या पद्धतीने मिळेल. 25 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू x स्क्वेअर असं मिळणार आहे. आता काय करू शकता तुम्ही 25 चं स्क्वेअर रूट काढू शकता. ते किती आलं तुमचं 5/2 असं तुमचं ह्या ठिकाणी आन्सर झालं. म्हणजे x ची व्हॅल्यू झाली. x म्हणजेच कोणता AB आणि तुमचा दुसरा सुद्धा कोणता होणार आहे BC सुद्धा मिळणार आहे. AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू किती आलं तुमचं आन्सर 5/2 आलं. या पद्धतीने तुम्हाला हे आन्सर काढता येऊ शकेल. ही एक मेथड झाली पा, म्हणजे पायथागोरस थेरम वापरून एक्झाम्पल सोडवणं. आता पेरिमीटर काढायला सांगितली ती एक राहिली आपल्या ठिकाणी. साइड मिळाली, मग आता पेरिमीटर काढायचे आपल्याला. मग पेरिमीटर साठी काय करणार आहे तुम्ही, तर पेरिमीटर साठी परत तुम्हाला ह्या ठिकाणी हे करावं लागेल की पेरिमीटरचा फॉर्म्युला वापरावा लागेल की पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय काय साइड असा फॉर्म्युला आहे आपला, की 4 मल्टिप्लाइड बाय साइड असा तुमचा फॉर्म्युला आहे. मग ह्या ठिकाणी काय मिळणार आहे तुम्हाला, तर 4 मल्टिप्लाइड बाय साइड किती घेतली तुम्ही 10. 4 मल्टिप्लाइड बाय साइड तुमची आलेली आहे 5/2 हे आहे साइड 5/2. मग 4 मल्टिप्लाइड बाय 5 किती आलं तुमचं 20 आलं. मग 20√2 हे तुमचं पेरिमीटर असेल. आणि याला युनिट दिलेलं आहे त्यामुळे युनिट वापरूया आपण सेंटीमीटर. म्हणजे या स्क्वेअरची पेरिमीटर आली 20√2 सेंटीमीटर आणि या स्क्वेअरची साइड आली 5/2. या पद्धतीने तुम्हाला आन्सर काढता येऊ शकेल. तसं दुसरी एक मेथड आहे ती म्हणजे काय आहे की तुम्ही डायगोनल आणि साइड यांच्यामधला एक फॉर्म्युला तयार करू शकता. तो फॉर्म्युला आहे की या पद्धतीने जर तुम्हाला फॉर्म्युल्यावरून एक्झाम्पल सोडवता आलं तर तुम्ही हे करू शकता. काय फॉर्म्युला आहे, तर साइड ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू डायगोनल अपॉन √2. जे तुम्हाला दिलेला जो डायगोनल आहे, डायगोनल किंवा त्याला हायपोथिनस असं सुद्धा म्हणणार आहे आपण ट्रायंगलच्या बाबतीत विचार केला तर, परंतु स्क्वेअरच्या बाबतीत विचार केला तर त्याला आपण डायगोनल म्हणणार. म्हणजे डायगोनल अपॉन √2 म्हणजे साइड या पद्धतीने होईल. आणि यामध्ये जर तुम्ही ही केलं की तुम्हाला आन्सर काढता येऊ शकेल की डायगोनल अपॉन √2 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा की तुम्हाला साइड मिळेल. आणि साइड मिळाली की पेरिमीटर मात्र तुमची तीच असणार आहे. म्हणजे फॉर्म्युलाही वापरू शकता किंवा तुम्ही पायथागोरस थेरम वापरून सुद्धा एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. तर या पद्धतीने आज आपण प्रॅक्टिस सेट मधली काही एक्झाम्पल्स या ठिकाणी पाहिलेली आहेत.